नमस्कार मित्रांनो, गुड मोदिकेर मॉर्निंग. मी कौस्तुभ पेंडसे पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं. आणि मित्रांनो, आज आपण अशा एका कन्सेप्टबद्दल आज माहिती घेणार आहोत, ज्या कन्सेप्ट थ्रू तुमचं पूर्ण लाईफ चेंज होऊ शकतं. एक लाईफ चेंजिंग अपॉर्च्युनिटी आज आपण बघणार आहोत. आणि ही जी अपॉर्च्युनिटी आहे, ही अशा पद्धतीची अपॉर्च्युनिटी आहे की जर ह्या अपॉर्च्युनिटीबरोबर आपण जर काम केलं तर येणाऱ्या 2 ते 5 वर्षामध्ये आपल्याला पैशासाठी काम करावं लागणार नाही. एवढं मोठे पोटेन्शियल ह्या आपल्या आजच्या अपॉर्च्युनिटीमध्ये आहे. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की ही जी अपॉर्च्युनिटी आहे किंवा आज ज्या अपॉर्च्युनिटीबद्दल आपण बोलणार आहोत किंवा जो बिझनेस कन्सेप्ट आज आपण इथे डिस्कस करणार आहोत, हा बिझनेस कन्सेप्ट खूपच युनिक कन्सेप्ट आहे. आणि ह्या कन्सेप्टवर 1950पासून काम चालू आहे आणि भारतामध्ये 1996पासून ह्या कन्सेप्टवर काम चालू आहे. आणि हा मित्रांनो कन्सेप्ट अशा पद्धतीचा आहे की सर्वसामान्य माणूस, गरीबातला गरीब माणूससुद्धा ह्या कन्सेप्टमध्ये विदाऊट इन्व्हेस्टमेंट, म्हणजे तुमचा 1 रुपयाही इन्व्हेस्टमेंट न करता तुम्ही ह्याच्यामध्ये ह्या बिझनेसमध्ये एंट्री करू शकता. आणि तुम्हाला जी तुमची स्वप्न आहेत ती सगळीच्या सगळी स्वप्न तुम्ही ह्या बिझनेसमधनं पूर्ण करू शकता. मित्रांनो, हा कन्सेप्टच असा आहे की सर्वसामान्य माणसाला असामान्य बनवण्याचा हा कन्सेप्ट आहे. आणि हा कन्सेप्ट आपण जर बघणार असू तर पूर्णपणे ह्या व्हिडिओला कॉन्सन्ट्रेट करून बघा. एकही मिनिट ह्या व्हिडिओचं स्किप करू नका तुम्ही. आणि जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आणि तुमच्या नियर अँड डिअर वन्स, जे तुमचे ओळखीची लोकं असतील ज्यांना कामाची गरज आहे, अशा लोकांना तुम्ही हा व्हिडिओ फॉरवर्ड करू शकता. आणि ज्यांना तुम्ही व्हिडिओ फॉरवर्ड केला आहे त्यांना माझा कॉन्टॅक्ट नंबर पण मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईन. अदरवाईज तुम्हाला ज्यांनी हा व्हिडिओ सेंड केलेला आहे तुम्ही त्यांच्याशी पण डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता. सो आज आपण बघूया की हा जो बिझनेस आहे किंवा हा जो बिझनेस कन्सेप्ट आहे त्याच्याबद्दल आज पूर्ण नॉलेज, पूर्ण माहिती आपण घेणार आहोत. आणि एक त्याच्यामध्ये मी बायफर्केशन करू इच्छितो किंवा एक फरक तुम्हाला ट्रेडिशनल बिझनेस और जॉब किंवा ह्या बिझनेसबद्दल मी तुम्हाला सांगायचं आहे. मित्रांनो बघा, आपल्याला ॲग्रिकल्चर माहिती आहे. शेती प्रत्येकजण करतात. कोणी भाताची शेती करतं, कोणी गव्हाची शेती करतं, कोणी शुगर ची शेती करतं, कोणी काजूची शेती करतं, कोणी सुपारीची शेती करतं, कोणी आंब्याची शेती करतं. तर हा जो बिझनेस कन्सेप्ट आहे हा तुम्हाला जर समजायचा असेल तर शेतीसारखं दुसरं उदाहरण ह्या बिझनेस कन्सेप्ट समजण्यासाठी असूच शकत नाही. त्यामुळे हा जो कन्सेप्ट जर समजायचा असेल तर हे उदाहरण जर तुम्हाला समजलं तर हा बिझनेस तुम्हाला समजल्यास जमाय. तर मित्रांनो बघा, आपण जेव्हा कधीही भाताची शेती करतो, गव्हाची शेती करतो, ही शेती आपल्याला दरवर्षी करावी लागते, राईट. जसं की आपण दररोज जॉबला जातो, दररोज ट्रेडिशनल बिझनेस करतो, हे आपल्याला दरवर्षी करावं लागतं. तो ह्याला आपण म्हणू शकतो की ट्रेडिशनल बिझनेस और जॉब, जे आपण भाताची शेती करतो, गव्हाची शेती करतो और शुगर कॅनची शेती करतो. ओके, प्रत्येक सीझनलाही दरवर्षी करावी लागते. पण जर तुम्ही एखादं जर आंब्याचं कलम लावताय तर तुम्हाला दरवर्षी आंब्याचं कलम लावावं लागत नाही. एकदा ते आंब्याचं कलम लावलं, 1 2 ते 5 वर्ष त्याची व्यवस्थित जर तुम्ही निगा राखली तर तुम्हाला नंतरच्या येणाऱ्या काही वर्ष, म्हणजे जवळजवळ पूर्ण आयुष्यभर तुम्हाला ते फळ देत राहतं. म्हणजे फ्रेंड्स, आंब्याच्या किंवा सुपारीच्या किंवा काजूच्या झाडांमध्ये आपण मेहनत एकदाच करतो, ठराविक काळासाठी करतो आणि नंतर आयुष्यभर त्याचं इन्कम किंवा आयुष्यभर त्याची फळं आपल्याला मिळत राहतात. आज जो आपला बिझनेस कन्सेप्ट आहे हा सेम ह्याच कन्सेप्टवर आधारित आहे, ज्याला म्हणतो आपण डायरेक्ट सेलिंग बिझनेस. येस फ्रेंड्स, डायरेक्ट सेलिंग बिझनेसबद्दल आज आपण बोलणार आहोत. आणि ह्या कन्सेप्टचं नावच असं आहे की हा डायरेक्ट सेलिंगचा जो बिझनेस आहे 1950मध्ये, जसं मग सांगितलं, अशी सुरुवात झाली आणि 1996ला भारतातनं सुरुवात झाली. तर हा एक कन्सेप्ट घेऊन आली एकमेव कंपनी, भारतातली फर्स्ट डायरेक्ट सेलिंग कंपनी, जिचं नाव आहे मोदी केअर. आणि आज आपण ज्या सेशनमध्ये आहोत या सेशनचं नाव आहे परिवर्तन. मित्रांनो, हा सेशन जो आहे हा खूप इन्फॉर्मेटिव्ह सेशन होणार आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला अशा काही गोष्टी समजणार आहेत की ज्या आपल्याला अगोदर माहिती नव्हत्या. आणि जर ह्या कन्सेप्टबरोबर आपण फक्त जरी राहिलो, इंटॅक्ट ह्या सिस्टीमबरोबर राहिलो, तरी पण आपण ह्याच्यामधनं खूप साऱ्या इन्कम कमवू शकतो. तर ह्या सेशनचं नाव आहे परिवर्तन. सोच बदलो, खुद को बदलो, दुनिया बदलो. म्हणजे स्वतःमध्ये आपण काही बदल करणं अपेक्षित आहे, त्याच्यानंतर आपल्या विचारांमध्ये बदल करणं अपेक्षित आहे. आणि हे जर आपण केलं तर आपण आपली दुनिया नक्कीच बदलू शकतो. जाऊया नेक्स्ट स्लाईडवर फ्रेंड्स. इथे बघा, हा जो आपला बिझनेस आहे, आपल्याला माहिती आहे आपण जॉब करतो,
ट्रेडिशनल बिझनेस करतो ह्याच्यामधनं फक्त आपल्या गरजा पूर्ण होतात. ओके, जो सर्वसामान्य एक व्यक्ती आहे त्याच्या फक्त गरजा पूर्ण होतात आणि स्वप्न कुठेतरी राहूनच जातात. ओके, सो ह्याच्यामध्ये विषय कसा आहे की इथे जर बघाल तर एक क्वेश्चन आहे तुम्हाला, आर यू लिव्हिंग लाईफ ऑफ युअर ड्रीम्स? तुम्ही तुमच्या स्वप्नातलं आयुष्य जगताय का? तर स्वप्नातलं आयुष्य म्हणजे काय असतं? तर सगळ्यात पहिली गोष्ट रेकॉग्नायशन, समाजामध्ये मान सन्मान. त्याच्यानंतर वर्क लाईफ बॅलन्स. वर्क लाईफ बॅलन्स म्हणजे जे आज तुम्ही काम करताय, ज्याच्यासाठी मेहनत घेताय, त्याच्या बदल्यात तुम्हाला जो मोबदला मिळतो आहे तो योग्य मोबदला आहे का? राईट. त्याच्यानंतर फॅन्सी कार्स, एखादी स्वतःची गाडी असणं ही पण आज गरज झालेली आहे. स्वतःचं घर असणं ही पण आज गरज झालेली आहे. फायनान्शियल सिक्युरिटी. आज आपल्याला माहिती आहे की कोणीही फायनान्शियली सिक्युअर इथे नाही आहे सर्वसामान्य व्यक्ती. प्रत्येक वेळी आपल्याला स्ट्रगल करावा लागतो आहे. तर या स्ट्रगलमधनं बाहेर पडायचं असेल तर ही एक अपॉर्च्युनिटी तुमच्याकडे आलेली आहे. हाच व्हिडिओ तुम्हाला कोणी पाठवला आहे त्यांच्याशी लगेच कॉन्टॅक्ट करा आणि पूर्ण माहिती घ्या. हा पूर्ण व्हिडिओ ज्यावेळी तुम्ही बघाल तेव्हा तुम्हाला बऱ्यापैकी ह्याचं नॉलेज तुम्हाला आलेलं असेल किंवा कन्सेप्ट कळाला असेल. त्याच्यानंतर वर्ल्ड ट्रॅव्हल. प्रत्येकाला फिरायला आवडतं, वेगवेगळे देश विदेश फिरायला आवडतं. तर ही जी सगळी स्वप्न आहेत ही सगळीच्या सगळी स्वप्न तुमच्या ह्या बिझनेसमधनं किंवा ह्या बिझनेस कन्सेप्टमधनं पूर्ण होऊ शकतात. सो पुढे जाऊया. आता जर बघितलं तर स्वप्नांचा विषय झाला. त्याच्यानंतर कॉस्ट ऑफ लिव्हिंग म्हणजे आज जे आपण डेली लाईफ जगतो आहे. बघा 1960मध्ये सर्वसामान्यांचं घर 100 रुपयामध्ये चालायचं. म्हणजे जर 100 रुपये तुमच्या फॅमिलीचा जर इन्कम असेल तर तुमचं घर आरामात 1960मध्ये चालायचं. तुमचे आजी आजोबा तुम्हाला सांगत असतील. त्याच्यानंतर महागाईचा ग्राफ एवढा वाढत गेला की 1980मध्ये आपल्याला 1000 रुपये तेवढ्याच घर चालवण्यासाठी लागायला लागले. 2000 सालात तीच रक्कम 10,000 रुपये झाली आणि आता चालू आहे 2022. मिनिमम 1,00,000 रुपये जर तुमचं इन्कम असेल तर तुमच्या घराचं EM असेल, तुमच्या कारचं EM असेल, मुलांची फी असेल, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, तुमचे इतर खर्च असतील, तुमचं लाईफस्टाईल मेंटेनन्स असेल, ह्या सगळ्या गोष्टीसाठी मिनिमम 1,00,000 रुपये आज तुम्ही जर कमवत असाल तर तुमचं जे लाईफ आहे ते व्यवस्थित तुम्ही स्पेंड करू शकता. पण जर तुमच्या फॅमिलीचं इन्कम 1,00,000 रुपये किंवा त्यापेक्षा कमी असेल तर मात्र तुम्हाला काहीतरी वेगळा ऑप्शन, काहीतरी एक्स्ट्रा वर्क तुमच्या बिझनेसबरोबरच तुमचा जॉब, तुमचा बिझनेस सांभाळून तुम्ही जर करू शकलात तर ह्याच्यामधनं तुम्ही चांगल्या पद्धतीचं इन्कम करू शकतात. हा विषय आपण फक्त बोलतो आहे गरजांचा. इथे कुठलेही लक्झरी नाही आहे, फक्त नेसेसिटीजची गरज आहे ही 1,00,000 रुपये. ओके. त्याच्यानंतर पुढे जाऊया. आत्तापर्यंत जे आपण इन्कम बघतो आहे, इन्कम अपॉर्च्युनिटीज बघतो आहे, त्याच्यामध्ये कसं असतं, आपण 20-22 वर्षापर्यंत काम करतो, 22 वर्षापर्यंत शिक्षण घेतो आणि त्याच्यानंतर आपण कामाला लागतो. 40 वर्ष आपण काम करतो आणि 40 वर्ष आपल्याला ॲक्टिव्ह इन्कम मिळतं. म्हणजे जोपर्यंत आपण काम करतो तोपर्यंतच आपल्याला इन्कम मिळतं. काम बंद झालं की इन्कम बंद होतं. फॉर एक्झाम्पल कोणकोणत्या प्रकारामध्ये हे लोक असतात, तर एम्प्लॉईज जे नोकरी करणारे लोक असतात, जोपर्यंत काम करतायत तोपर्यंत इन्कम मिळतं. आपल्याला माहिती आहे फ्रेंड्स, कोविडमध्ये लाखो लोक बेरोजगार झाले. इन्कम बंद झालं त्यांचं. का? कारण कामच नव्हतं. कोविडमध्ये सगळ्या बंद होत्या, इन्स्टिट्यूट्स बंद होते, बऱ्याचशा गोष्टी बंद होत्या. लाखो लोकांना कामावरनं कमी करण्यात आलं. त्याच्यानंतर सेल्फ एम्प्लॉईड म्हणजे एखाद्याचं दुकान असेल, शॉप असेल, तर अशी लोकं ह्यामध्ये कॅटेगरीमध्ये येतात. जोपर्यंत तो दुकान उघडणार नाही तोपर्यंत त्याला इन्कम मिळणार नाही. पण ज्या दिवशी दुकान उघडेल त्या दिवशीच त्याला इन्कम मिळणार. त्याच्यानंतर प्रोफेशनल जसं की डॉक्टर्स, इंजिनियर्स. एखाद्या डॉक्टरने समजा 15 दिवस क्लिनिक बंद ठेवलं तर त्याचं पण इन्कम काय होणार आहे, बंद होणार आहे. ओके. सो हे झालं ॲक्टिव्ह इन्कम, जे आपण काम करता करता जे आपल्याला मिळतं त्याला म्हणतो आपण ॲक्टिव्ह इन्कम. आणि जसं मी मगाशी तुम्हाला शेतीचं उदाहरण दिलं, जसं की आंब्याचं उदाहरण दिलं, सुपारीचं उदाहरण दिलं, तशा पद्धतीचा हा बिझनेस कन्सेप्ट आहे मित्रांनो. वर्किंग विथ मोदी केअर. येस, मोदी केअर ही एक अशी कंपनी आहे, डायरेक्ट सेलिंग कंपनी, ज्याच्यावर तुम्ही काम केलं तर 2 ते 5 वर्ष जर तुम्ही मेहनत घेतली तर तुम्हाला त्याच्यापुढे लाईफ लाँग इन्कम कंटिन्यू मिळत राहील. इथे सिस्टीम आहे. सिस्टीमला जर आपण प्लग इन झालो आणि चांगल्या पद्धतीने जर त्याचं शिक्षण घेतलं आणि त्याच्यामध्ये जर काम केलं तर येणाऱ्या 5 वर्षामध्ये आपली सगळी स्वप्न पूर्ण होऊ शकतात. आणि 5 वर्षानंतर आपण काम जरी नाही केलं तरीसुद्धा आपल्याला इकडनं इन्कम मिळू शकतो. राईट. तर पॅसिव्ह इन्कम कोण कोण घेऊ शकतं, तर बेस्ट सेलिंग ऑथर्स असतील त्यांना सध्या पॅसिव्ह इन्कम मिळतं आहे. सिंगर्स असतील, म्युझिशियन्स असतील, यूट्यूबर्स असतील त्यांना पॅसिव्ह इन्कम मिळतं आहे. इन्व्हेस्टमेंट करणारे लोक असतील त्यांना मिळतं आहे. मग सर्वसामान्य माणसासाठी कोणता ऑप्शन आहे, तर हा डायरेक्ट सेलिंगचा ऑप्शन आहे सर्वसामान्य माणसासाठी. सो फ्रेंड्स, या आमच्याबरोबर ह्या डायरेक्ट सेलिंगमध्ये ही एक चळवळ आहे, हे एक रिव्होल्युशन आहे. आणि ह्या रिव्होल्युशनमध्ये आपण जर सगळे सहभागी झालो तर आपण प्रत्येकजण ह्याच्यामधनं आपली सगळी स्वप्न नक्की पूर्ण करू शकतो. राईट.
आता पुढे जाऊया, नेमकं समजून घेऊया की डायरेक्ट सेलिंग हा कन्सेप्ट आहे काय, नेमकी ह्या कॉन्सेप्टचा पार्श्वभूमी काय आहे हे आपण समजून घेऊया. ट्रेडिशनल वर्सेस डायरेक्ट सेलिंग. इथे बघा, तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय, इथे कंपनी एखादी जर वस्तू 35 रुपयाला बनवत असेल, मॅन्युफॅक्चर करत असेल, तर त्याच्यानंतर ती जाते वस्तू डिस्ट्रीब्युटरकडे, तिथे त्याची कॉस्ट होते 45 रुपये. तिथून ती वस्तू जाते होलसेलरकडे, इथे कॉस्ट होते 65 रुपये. त्याच्यानंतर ती वस्तू जाते रिटेलरकडे, म्हणजे ज्या दुकानामधून आपण ती वस्तू खरेदी करतो त्या दुकानामध्ये ती वस्तू जाते, तिथे होते त्याची कॉस्ट 75 रुपये. आणि ती वस्तू जेव्हा आपण घरात आणतो त्यावेळी त्याची कॉस्ट आपल्याला पे करावी लागते 100 रुपये. आता ही जी चेन आहे किंवा ही जी सिस्टीम आहे ह्याच्यामध्ये मिडलमॅन पैसा कमवतो. मिडलमॅन अर्न्स मनी, म्हणजे डिस्ट्रीब्युटर, होलसेलर, रिटेलर ही लोक पैसे कमवतात आणि आपल्याला मात्र ते पैसे पे करावे लागतात. म्हणजे ह्या सगळ्यांना लागणारे पैसे आपण आपल्या पॉकेटमधनं देतो आहे आणि ही लोक इथे श्रीमंत होत आहेत. तर आपले डायरेक्ट सेलिंगचा कन्सेप्ट काय सांगतो की इथे ही पूर्ण चेन जी आहे, ही पूर्ण चेन ब्रेक केलेली आहे. इथे ना डिस्ट्रीब्युटर आहे, ना होलसेलर आहे, ना रिटेलर आहे, डायरेक्टली ना इथे ॲडव्हर्टाइजमेंट आहे. ॲडव्हर्टाइजमेंटसाठी लाखो करोडो रुपये कंपन्यांना खर्च करावे लागतात. इथे ही कोणतीही गोष्ट नाही आहे, डायरेक्टली कंपनी टू कस्टमर असे हे प्रॉडक्ट दिले जातात. आणि जे प्रॉडक्ट आहेत हे आपल्याला डायरेक्ट मिळाल्यामुळे आपल्याला 40 ते 50% इथे डिस्काउंट मिळतो. प्लस आपल्याला इथे एक अशी अपॉर्च्युनिटी मिळते की ज्यातून आपली सगळी स्वप्न साकार करू शकतो. ओके, मनी सेव्ड, बोनस, इन्सेंटिव्स, यू अर्न मनी, राईट. तर ह्या इंडस्ट्रीचे आता बेनिफिट्स काय काय आहेत आपण बघूया. ह्या इंडस्ट्रीमध्ये जर आपण आलो, ह्या इंडस्ट्रीबरोबर काम केलं तर आपल्याला काय काय बेनिफिट्स आहेत, किती इझिली आपण हा बिझनेस करू शकतो. तर सगळ्यात पहिली लो इन्व्हेस्टमेंट, अगदी कमीत कमी गुंतवणुकीमध्ये, किंवा ह्याला आपण गुंतवणूक पण म्हणणार नाही, अशा पद्धतीचा हा बिझनेस आहे. तुम्हाला पुढे लक्षात येईल, पुढच्या स्लाईड्समध्ये लक्षात येईल. लो इन्व्हेस्टमेंट, त्यामुळे तुम्हाला रिस्क पण नाही आहे. ओके, कोणत्याही प्रकारची रिस्क तुम्हाला इथे नाही आहे. त्याच्यानंतर नो प्रिमायसेस मॅन पॉवर रिक्वायर्ड, म्हणजे इथे तुम्हाला कुठल्याही दुकानाची गरज नाही आहे, कुठलीही मॅनपॉवर, कुठली लोक कामासाठी ठेवण्याची गरज नाही आहे. समजा तुम्ही फॉर एक्झाम्पल दुसऱ्या कुठल्या प्रॉडक्टची एजन्सी घेतली, फ्रँचायझी घेतली, तर त्याच्यासाठी तुम्हाला तुमचं शॉप ठेवावं लागतं, डिस्प्ले करावे लागतात प्रोडक्ट्स, त्याच्यानंतर तिथे कामाला माणसं ठेवावी लागतात, अकाउंट ठेवावं लागतं, रेकॉर्ड्स ठेवावे लागतात. इथे तुम्हाला तसं काही करण्याची गरज नाही आहे. त्याच्यानंतर हा जो बिझनेस आहे हा तुमच्या जनरेशनसाठी, म्हणजे येणाऱ्या काही पिढ्यांसाठी तुम्ही हा बिझनेस करून ठेवू शकता. त्याच्यानंतर इथे टाईम फ्रीडम मिळतो तुम्हाला, तुमच्या वेळेप्रमाणे तुम्ही हा बिझनेस करू शकता, टाईम फ्रीडम मिळतो. त्याच्यानंतर नो प्रिव्हियस एक्सपिरियन्स रिक्वायर, कुठल्याही जुन्या प्रकारच्या एक्सपिरियन्सची तुम्हाला इथे गरज नाही आहे. इथे तुम्हाला सगळ्या गोष्टी शून्यापासून शिकवल्या जातात आणि हळूहळू शिकता शिकता तुम्ही हा बिझनेस करू शकता आणि तुमचा इन्कम चांगला ग्रोथ करू शकता. त्याचप्रमाणे इथे पॅसिव्ह इन्कम सोर्स आहे, म्हणजे ठराविक वर्ष काम केल्यानंतर तुम्ही इथे काम जरी नाही केलं तरीसुद्धा तुम्हाला इथे इन्कम कंटिन्यू हा येत राहणार आहे. आणि त्याच्यानंतर हा जो बिझनेस आहे, हा सगळ्यात ह्या बिझनेसची ब्युटी मला वाटली की हा आपला जो बिझनेस आहे हा आपला पार्ट टाईम बिझनेस आहे. पार्ट टाईममध्ये आपण दिवसातनं 2 तास किंवा आठवड्यातनं 1-2 दिवस जर इन्व्हेस्ट केले तर ह्याच्यामधनं आपण खूप चांगल्या पद्धतीचा बिझनेस ग्रो करू शकतो, राईट. त्याच्यानंतर पुढे जाऊया, बघूया कंपनी. तर कंपनी आहे मोदी केअर, इंडियाज फर्स्ट डायरेक्ट सेलिंग कंपनी, स्टार्टेड इन द इयर 1996 बाय मिस्टर समीर मोदी सर. ओके, समीर मोदी सर ज्यांनी ह्या कंपनीची स्थापना केली आणि 1996ला ही कंपनी सुरुवात झाली. आज जवळजवळ 26 वर्ष कंपनी ही मार्केटमध्ये रन होती आहे, फ्लुएंटली रन होती आहे. 1996ला जेव्हा कंपनी स्टार्ट झाली तेव्हा कंपनीकडे फक्त 8 प्रॉडक्ट होती आणि आजच्या डेटला कंपनीकडे 750+ प्रॉडक्ट्स आहेत. कंपनीचा 2015 साली हा जो टर्नओव्हरच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर कंपनीचा 2015 साली वर्षाचा टर्नओव्हर होता 95 crores आणि आज कंपनी मंथली 200 कोटीचा टर्नओव्हर करते आहे. मागच्या वर्षी कंपनीने 1800 कोटीचा टर्नओव्हर क्रॉस केलेला आहे. सो ही एक डायरेक्ट सेलिंग, भारतातली फास्टेस्ट डायरेक्ट सेलिंग कंपनी आहे. ओके, तर कंपनीचं जर प्रोफाईल बघायचं झाला तर मागच्या 25 वर्षापासून कंपनी रन होती आहे. $multi-billion इंडस्ट्री आहे ही, फास्टेस्ट ग्रोईंग कंपनी आहे, रिवॉर्डिंग अँड अट्रॅक्टिव्ह बिझनेस अपॉर्च्युनिटी आहे. ह्याला वेगवेगळे अवॉर्ड्स मिळालेले आहेत आणि आपली जी कंपनी आहे ही इंडियन डायरेक्ट सेलिंग असोसिएशनची फाउंडिंग मेंबर आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे जाऊया. ह्याचा जर बॅकग्राऊंड बघितला कंपनीचा तर राय बहादूर गुजरमल मोदी म्हणून होते, ज्यांनी 1933 साली एका 400 रुपयापासून एक शुगर फॅक्टरीची सुरुवात केली आणि 1933 ते 1972मध्ये त्यांनी वेगवेगळ्या 27 इंडस्ट्री सुरू केल्या आणि त्यासाठी त्यांना भारत सरकारने 1968 साली पद्मभूषण अवॉर्डने सन्मानित केलं गेलं. त्याच्यानंतर त्यांचे मुलगे
के मोदी त्यांनी हा बिझनेस जवळजवळ 120 देशांमध्ये पसरवला. 2.8 बिलियन ग्लोबल रेव्हेन्यू आहे या कंपनीचा. इंटरनॅशनल कोलॅबरेशन्स केले आणि मोदी एंटरप्राइजेसला एका वेगळ्या उंचीवर ह्या व्यक्तीने नेऊन ठेवला. आणि त्यांचे मुलगे हे होते आपले समीर मोदी. आणि त्याच्यानंतर ह्या के मोदींच्या मिसेस आहेत डॉक्टर बीना मोदी. ह्यांनी खूप इम्पॉर्टंट रोल ह्या टोटल जर्नीमध्ये प्ले केलेला आहे. प्लेस अ की रोल इन अलायनिंग कोर लिडरशिप टीम टुवर्ड्स द ग्रुप गोल्स. आणि एक चांगल्या लीडर म्हणून ह्या वुमन एंटरप्रिनर म्हणून ह्या पुढे आलेल्या आहेत. त्याच्यानंतर त्यांचे मुलगे के मोदींचे मुलगे समीर मोदी हे आपल्या मोदी केअर इंडियाचे फाउंडिंग डायरेक्टर आहेत, फाउंडर आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. आणि कलर बार कॉस्मेटिकचे ते ओनर पण आहेत. आणि हे जे 24/7 रिटेल स्टोअर आहे, रिटेल स्टोअर प्रायव्हेट जे दिल्लीमध्ये आहे आणि पंजाबमध्ये आहे, ह्याचे ते पण प्रेसिडेंट आहेत. बऱ्याचशा इंडस्ट्रीजमध्ये मेन बॉडीमध्ये आहेत ते. त्याच्यानंतर NACS एशिया पॅसिफिक कमिटी, नॅशनल असोसिएशन ऑफ कन्व्हिनियन्स स्टोर्स, ह्याचे ते मेंबर आहेत. त्यानंतर प्रेसिडेंट ऑफ कॉन्फेडरेशन ऑफ एशिया पॅसिफिक चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, ह्याचे ते मेंबर आहेत, प्रेसिडेंट आहेत. आणि गेल्या 26 वर्षामध्ये लाखो लोकांना त्यांनी ह्या मोदी केअरच्या माध्यमातून आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक संधी दिलेली आहे. राईट. आजच्या डेटला जर मोदी केअरची हिस्ट्री बघितली तर 1800 करोडचा टर्नओव्हर इयरली करते कंपनी. 55 लाख डायरेक्ट सेलर्स आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. 10,000 लोक दररोज जॉईन करत आहेत मोदी केअर. त्याच्यानंतर 5,000 शहरांमध्ये आपली सर्व्हिस अवेलेबल आहे. 5 लाख स्क्वेअर फीटमध्ये वेअरहाऊस ऑफिसेस आहेत. 17,000 पिनकोड्सवर आपली सर्व्हिस आहे. आणि 15,000 प्लस पूर्ण इंडियामध्ये 15,000 प्लस डिस्ट्रीब्युशन पॉईंट्स आहेत. ओके. आता सगळ्यात महत्त्वाच्या पार्टकडे येऊया की मोदी केअर प्रॉडक्ट रेंज. मित्रांनो, कुठलाही बिझनेस जर रन करायचा असेल, कुठलाही बिझनेस जर ग्रो करायचा असेल, तर त्या बिझनेसचं प्रॉडक्ट हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. आणि त्या प्रॉडक्टवरच बिझनेस डिपेंड असतो. जेवढा प्रॉडक्ट सेल होईल तेवढा टर्नओव्हर ग्रो होतो आणि जेवढा टर्नओव्हर होईल तेवढा कंपनीला प्रॉफिट होतो. सो ही जी प्रॉडक्ट्स आहेत ही तुम्हाला तुमचं स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मदत करेल. स्वातंत्र्य इन व्हॉट टाईप? तर टाईम फ्रीडम आणि मनी फ्रीडम. टाईम फ्रीडम म्हणजे हे असं फ्रीडम आहे की तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही कुठेही जाऊन 10 दिवस 15 दिवस आरामात राहू शकता, ह्याला म्हणतो आपण टाईम फ्रीडम. आणि मनी फ्रीडम म्हणजे कुठल्याही हॉटेलमध्ये, कुठल्याही शॉपमध्ये, कुठल्याही मॉलमध्ये गेल्यानंतर तिकडची प्राईस टॅग न बघता ती वस्तू तुम्ही विकत घेऊ शकता, ह्याला म्हणतो मनी फ्रीडम. येस, ह्या दोन्ही गोष्टी पॉसिबल आहेत. आणि असं लाईफ प्रत्येकाला पाहिजे असतं की आपण एखाद्या मॉलमध्ये गेलो आहे तर ती प्राईस टॅग न बघता आपल्याला ती वस्तू विकत घेता आली, म्हणजे तुमच्या खिशाला पैशाचं जर टेन्शन नसेल तर तुम्ही ती वस्तू विकत घेऊ शकता. आणि असं जर तुम्हाला ह्या प्रॉडक्ट्समुळे जर लाईफ मिळत असेल तर ह्या कन्सेप्टकडे नक्की तुम्हाला बघितलं पाहिजे. तर प्रॉडक्ट्स आहेत न्यूट्रिशन, हेल्थ अँड वेलनेस. ही एक अशी इंडस्ट्री आहे फ्रेंड्स जी भारतामध्ये आत्ता ग्रो होती आहे, खूप चांगल्या पद्धतीने ग्रो होते आहे. बाहेरच्या देशामध्ये सगळ्यात जास्त टर्नओव्हर ही न्यूट्रिशन, हेल्थ अँड वेलनेस इंडस्ट्री देते. पण भारतामध्ये अजून लोकांमध्ये ह्याचा प्रचार प्रसार तेवढ्या पद्धतीने झालेला नाही आहे. न्यूट्रिशन ही एक अशी गोष्ट आहे, मी इन शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतो की न्यूट्रिशन ही एक अशी वस्तू आहे की आपण ज्या वस्तू आजकाल मार्केटमधनं खातो आहे, आपलं जे लाईफस्टाईल आहे, आपण जे बाहेरचं खाणं खातो याच्यामधनं आपल्याला कुठलीही न्यूट्रिशन सध्या मिळत नाही आहे. तर जी न्यूट्रिशनची नीड आहे ती पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे काही न्यूट्रिशनल प्रोडक्ट्स आहेत, हेल्थ प्रोडक्ट्स आहेत, वेलनेस प्रोडक्ट्स आहेत. त्याच्यानंतर कलर कॉस्मेटिक ही एक आपली रेंज आहे, स्किन केअर रेंज आहे, फूड अँड बेवरेजेस आहेत, ऑटो केअर आहे, पर्सनल केअर आहे म्हणजे साबण, शॅम्पू, टूथपेस्ट ह्या सगळ्या वस्तू आहेत, लॉन्ड्री केअर आहे, होम केअर आहे, ॲग्रिकल्चर आहे, लाईफस्टाईल आहे, ज्वेलरी आहे, टेक्नॉलॉजी आहे, SM वॉचेस आहेत आणि डिवाईन. म्हणजे मित्रांनो, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्याला ज्या ज्या वस्तू लागतात त्या वस्तू आपल्या मोदी केअरकडे आहेत. आणि ह्या मोदी केअर थ्रू तुमचं लाईफ चेंज होऊ शकतं हे तुम्हाला येणाऱ्या स्लाईड्समधनं कळेल. ओके. सो पुढे जाऊया. तर कंपनी वर्क करते समीर मोदी ग्लोबल प्लॅनवर. इथे कशा पद्धतीने पैसे मिळतात ते आता आपण बघूया आणि कशा पद्धतीने आपला बिझनेस आपण चालू करू शकतो. ओके. सो हा जो समीर मोदी ग्लोबल प्लॅन आहे हा बेस्ट प्लॅन इन द इंडस्ट्री असं म्हटलं जातो, ज्याच्यामध्ये 62% पेआउट्स ऑफ कंपनी मंथली ग्रुप बिझनेस व्हॉल्यूम. म्हणजे कंपनी जेवढा काही टर्नओव्हर करते त्याच्या 62% कंपनी
लोकांमध्ये वाटले जातात पैसे, आपल्यासारख्या सर्वसामान्यांमध्ये वाटले जातात. लो इन्व्हेस्टमेंट म्हणजे विदाऊट इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही हा बिझनेस सुरू करू शकता. इझी टू अंडरस्टँड अँड डुप्लिकेट म्हणजे हा समजण्यासाठी पण बिझनेस सोपा आहे आणि तो तुमच्या टीममध्ये डुप्लिकेट करण्यासाठी पण सोपा आहे. इंटरनॅशनल क्वालिटी प्रोडक्ट्स आहेत. फ्रेंड्स, इथे लक्षात घ्या, मार्केटमध्ये आज जे आपण प्रोडक्ट वापरतो आहे, हे प्रोडक्ट आपण टी व्हीवर कुठेतरी ॲडव्हर्टाइजमेंट बघतो आणि त्या वस्तू विकत घेतो, पण त्याची क्वालिटी काय असते हे आपल्याला माहिती नसतं. पण आमचे जे प्रोडक्ट्स आहेत, हा प्रत्येक प्रोडक्ट तुम्ही डेमो करू शकता आणि डेमो थ्रू तुम्हाला त्याची क्वालिटी लक्षात येईल आणि ती वापरल्यानंतर त्याचं जे फिलिंग आहे, तुम्हाला खरोखर वाटतं की तुम्ही काहीतरी चांगली वस्तू वापरताय. GMP सर्टिफाईड प्रोडक्ट आहेत. 100% सॅटिस्फॅक्शन गॅरंटी आहे. येस फ्रेंड, आजपर्यंत मार्केटमध्ये आपण एवढे लाखो रुपयाचे प्रोडक्ट्स वापरले, पण एखादा प्रोडक्ट जर आपल्याला नाही आवडला तर तो रिटर्न करण्याची पॉलिसी कुठल्याही दुकानदाराकडे किंवा कुठल्याही मॉलमध्ये कुठल्याही मॉलमध्ये इथे नाही आहे. पण जर तुम्ही मोदी केअरचा एखादा प्रोडक्ट घेताय, तो यूज करताय, 25% वापरल्यानंतर जर तुम्हाला आवडत नाही आहे, तर तो प्रोडक्ट तुम्ही तसा रिटर्न करू शकता आणि तुमचे पूर्णच्या पूर्ण पैसे कंपनी तुम्हाला रिफंड करते. येस, ह्याला म्हणतो 100% सॅटिस्फॅक्शन गॅरंटी. त्याच्यानंतर हा जो बिझनेस आहे, ही जी इंडस्ट्री आहे, ह्याचं बाहेरच्या देशामध्ये डिग्री कोर्सेस आहेत, डिप्लोमा कोर्सेस आहेत. भारतामध्ये आत्ता ह्याचे डिग्री डिप्लोमा कोर्सेस चालू होत आहेत. पण आत्ता आपल्याला इथे करता करता जर आपल्याला शिकायचं असेल हा बिझनेस, तर सक्सेस प्रिन्सिपल्स बाय मोदी केअर नावाची एक ट्रेनिंग कंपनी आहे, जी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी इथे शिकवल्या जातात की बिझनेस कसा ग्रो करायचा, बिझनेस प्रेझेंट कसा करायचा, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इकडनं कळतात. राईट. त्याच्यानंतर पुढे जाऊया. 12 प्रकारचं इथे वेगवेगळं इन्कम आपल्याला कंपनीने दिलेलं आहे. सगळ्यात पहिली गोष्ट आहे आपल्याला मिळते ते म्हणजे रिटेल प्रॉफिट. म्हणजे मार्केटमधनं आज समजा आपण 120 रुपयाचा एखादा जर प्रोडक्ट आणतो आहे, तर तो आपल्याला MRPने देऊन आणायला लागतो आहे, पण इथे तुम्हाला तो DP प्राईजला मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला इथे रिटेल प्रॉफिट मिळणार आहे अप टू 20%. त्यानंतर दुसरा इन्कम आहे समीर मोदी सुपर बोनस, जो 3% BV पूल आहे. आता इथून तुम्हाला दिसत असेल फ्रेंड्स की सगळं BV पूल BV पूल BV पूल BV पूल लिहिलेलं आहे. आता मी हे काय आहे ते तुम्हाला सांगतो फ्रेंड्स. BV पूल म्हणजे कंपनीने जे सांगितलं, कंपनीचे जेवढे BV होतात, बिझनेस व्हॉल्यूम होतात, त्याच्या 62% बिझनेस व्हॉल्यूम हे आपल्या सगळ्यांमध्ये डिवाईड करून वाटले जातात. म्हणजे काय, हा जो पूल आहे 100%पैकी 62%चा हा जो पूल आहे, हा आपल्यामध्ये वाटला जातो. ह्या 62%पैकी 3% हे समीर मोदी सुपर बोनसच्या नावाने वाटले जातात. त्याच्यानंतर ते कसे वाटले जातात, ते कोणाला मिळतात, हे मी पुढच्या येणाऱ्या स्लाईडमध्ये तुम्हाला सांगेन. सेम पद्धतीने तिसरा इन्कम आहे परफॉर्मन्स बोनस 5 ते 11%, हा पण कोणाला मिळतो हे पण मी सांगेन. त्याच्यानंतर चौथा डायरेक्टर बोनस 16% ऑफ पीपल, म्हणजे हा मोठी अमाऊंट आहे, 16% आपल्याला मिळतात. त्यानंतर पाचवा इन्कम आहे, हे काही लाईफस्टाईल बोनसेस आहेत. पाचवा इन्कम आहे बाईक बोनस, जो की 3%चा आहे. सहावा इन्कम आहे नॅशनल ट्रॅव्हल फंड, जो की 4%चा आहे. सातवा इन्कम आहे वर्ल्ड ट्रॅव्हल फंड, जो की 3%चा आहे. आठवा इन्कम आहे जो की कार फंड 4%चा आहे. नववा इन्कम आहे हाऊस बोनस, जो की 2%चा आहे. दहावा इन्कम आहे लीडरशिप बोनस, जो की 15% BV पूलचा आहे. 11वा इन्कम आहे 0.7% BV पूल ब्लॅक डायमंड बोनस. आणि 12वा इन्कम आहे रेड डायमंड बोनस, जो की 0.3%चा BV पूलच्या आहे. हे बोनसेस आपण पुढे कंटिन्यू डिस्कस करणार आहोत, ह्याचं तुम्हाला माहिती राहणार आहे. पण ह्याची जर तुम्ही टोटल कराल तर 2 नंबरपासून 12 नंबरपर्यंत जर तुम्ही टोटल कराल तर त्याची टोटल 62% येते. अशा पद्धतीने हे 62% तुमच्या वेगवेगळ्या लेवल्सवर, बिझनेसच्या टायटल्सवर तुम्हाला दिले जातात. आता आपण ह्याला इन डिटेल एक एक करून डिस्कस करूया. सगळ्यात पहिली इथे आपल्याला मिळतं रिटेल प्रॉफिट. रिटेल प्रॉफिट म्हणजे इथे बघा, इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे, बेनिफिट ऑन सेल्फ कन्झम्पशन. म्हणजे यू सेव्ह मनी ऑन एव्हरी परचेस ऑफ युअर पर्सनल कन्झम्पशन. म्हणजे तुम्ही जे स्वतः वस्तू विकत घेताय त्याच्यावर पण तुम्हाला इथे प्रॉफिट मिळत आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला 1200 MRPची वस्तू इथे तुम्हाला मिळणार 1000 रुपयाला, म्हणजे तुमचे 200 रुपये इथे झालं रिटेल प्रॉफिट. ह्याला मार्कअप ऑफ 20% ऑन CP, म्हणजे कस्टमर प्राईस. CP इज इक्वल टू कस्टमर प्राईस. ह्या कस्टमर प्राईजवर तुम्हाला इथे 10 to 20%चा डिस्काउंट मिळणार. त्याच्यानंतर नेक्स्ट जाऊया आपण. इथे बेनिफिट्स ऑन सेल्फ कन्झम्पशन, हे पण तुम्हाला सेल्फ कन्झम्पशनवरच मिळतं. समीर मोदी सुपर बोनस हा कोणत्याही डायरेक्ट सेलिंगच्या इतिहासामध्ये हा पहिला बोनस आहे जो डायरेक्टली कस्टमरला दिलेला आहे, कन्झम्पशनवर दिलेला आहे. अदरवाईज बाकी कुठल्याही कंपन्या तुम्ही जर ह्या डायरेक्ट सेलिंगमधल्या कम्पेअर कराल तर कस्टमरला डायरेक्टली इथे कंपनीच्या BV पूलमधनं काही बेनिफिट मिळत नाही. पण इथे आपल्या कंपनीने दिलेला आहे तो आहे 3% BV पूल. हा कशासाठी दिला आहे तर गोल्डन बिहेवियर, जे आपलं सेल्फ यूजचं गोल्डन बिहेवियर आहे, हे प्रमोट करण्यासाठी दिलेलं आहे. हे कोणाला दिलं जातं, कंपनीच्या लेवल्स असतात, सुरुवातीच्या लेवल्स म्हणजे 5% आणि 8%.
ह्या लेवल्सना हे दिलं जातं. ह्याचं क्रायटेरिया काय आहे, तर कंपनीच्या प्रत्येक प्रोडक्टला ठराविक पी व्ही असतात, पॉईंट व्हॅल्यू असते. साधारणतः इथे मी समजण्यासाठी तुम्हाला सांगतो की जर तुम्ही 54 रुपयाची खरेदी मोदी केअरकडनं केली तर तुमच्या अकाउंटमध्ये 1 पॉईंट व्हॅल्यू जमा होतो, पर्सनल पॉईंट व्हॅल्यू. असे जर तुम्ही 60 पॉईंट व्हॅल्यू तुमच्या अकाउंटला जमा केले, म्हणजे 60 पी व्हीची जर तुम्ही खरेदी केली, म्हणजे 54 इंटू जर तुम्ही 54 इंटू जर 60 कराल तर ती अमाऊंट येते साधारण 3200 ते 3300च्या रेंजमध्ये. म्हणजे डेली आपल्याला जे घरामध्ये सामान लागतं हे साधारण 3500-4000 रुपयाचं सामान आपण खरेदी करत असतो. तेच आपल्याला जर समजा आपण इथे मोदी केअरकडनं घेतलं तर आपला बिझनेस पण सुरू होतो आणि हा जो मिळतो हा आपल्याला 3%चा बी पी मिळतो, जो की समीर मोदी सुपर बोनस आहे. हा कॅल्क्युलेट कसा होतो, तर 3% ऑफ कंपनीज मंथली बी व्ही, म्हणजे कंपनीचे मंथली बी व्ही जेवढे होतील आणि टोटल नंबर ऑफ SMSB क्वालिफायर्स, म्हणजे जेवढी लोकं 5 आणि 8%ला आहेत आणि ज्या लोकांनी 60 पी व्ही केलेले आहेत अशा लोकांमध्ये हा विभागून वाटला जातो. ह्याची जी रफली अमाऊंट येते, जी मागच्या महिन्यामध्ये आलेली, ती होती 240 रुपये. हे तुमच्या डायरेक्टली अकाउंटला जमा होतात. ओके, हे आत्ता तुम्हाला लगेच लक्षात येणार नाही, तुमच्या खरेदीवर असतं ते जसं जसं तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देतो आहे, तुम्ही त्याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता. और सगळ्यात पहिली ज्यांनी तुम्हाला हा व्हिडिओ सेंड केला आहे, ज्यांनी व्हिडिओ पाठवला आहे, त्यांच्याशी तुम्ही कन्सल्ट करू शकता. राईट. सो पुढे जाऊया. बेनिफिट्स ऑफ सेल्फ कन्झम्पशन लॉयल्टी रिवॉर्ड्स प्रोग्रॅम. आपली कंपनी एक लॉयल्टी रिवॉर्ड प्रोग्रॅम रन करते, ज्याच्यामध्ये ह्या बेनिफिट्सच्या व्यतिरिक्त अजून आपल्याला काही कंपनी बेनिफिट्स देते. ते बेनिफिट्स म्हणजे असे आहेत की ऑन अन ॲव्हरेज जर आपण 2000चे प्रोडक्ट जर परचेस केले तर आपल्याला 250 रुपयाचं एक लॉयल्टी कुपन मिळतं. त्याच्यानंतर जर तुम्ही 3000चे प्रोडक्ट जर परचेस केले तर 450 रुपयाचं तुम्हाला लॉयल्टी कुपन मिळतं. 5000चे जर प्रोडक्ट परचेस केले तर 800 रुपयाचं तुम्हाला लॉयल्टी कुपन मिळतं फ्री प्रोडक्टसाठी. आणि जर तुम्ही 7000चे प्रोडक्ट परचेस केले तर तुम्हाला 1200 रुपयाचं लॉयल्टी कुपन मिळतं. आता हे कुपन तुम्ही पुढच्या महिन्यामध्ये 28 तारीखपर्यंत हे कधी रिडीम करू शकता. ते रिडीम करण्यासाठी तुम्हाला फक्त मिनिमम 1000ची परचेस करायची आहे. म्हणजे ह्या महिन्यामध्ये फॉर एक्झाम्पल तुम्ही 3000ची परचेस केली, फॉर एक्झाम्पल आपण पकडूया 3000ची तुम्ही परचेस केली तर तुम्हाला 450चं कुपन जनरेट होणार. आणि पुढच्या महिन्यामध्ये ज्यावेळी तुम्ही 1000ची खरेदी कराल त्यावेळी 1000ची खरेदी केल्या तुम्ही नंतर जे काही प्रोडक्ट घ्याल त्याच्यामध्ये 450 रुपयाचे प्रोडक्ट्स तुम्ही एक्स्ट्रा फ्रीमध्ये घेऊ शकता. राईट. सॉरी. नेक्स्ट ह्याच्यामध्ये जाऊया आपण. बेनिफिट्स ऑन सेल्फ कन्झम्पशन न्यू जॉईनी अँड रिपर्चेस प्रोग्रॅम. ह्याच्यामध्ये अजून एक कंपनीने बेनिफिट दिलेला आहे. ह्याची जी व्हॅलिडिटी आहे ते 1 तारीख ते 23 तारीखपर्यंत आहे. परचेस प्रोडक्ट्स वर्थ ₹1000 गेट फ्री प्रोडक्ट्स वर्थ ₹100. म्हणजे तुम्ही जर 1000ची परचेस करताय तर तुम्हाला 100 रुपयाचं प्रोडक्ट कंपनी फ्री देणार. 2000ची प्रोडक्ट परचेस केली तर तुम्हाला 200 रुपयाचं फ्री प्रोडक्ट मिळणार. मित्रांनो, ही जी लॉयल्टी आहे ही तुम्हाला महिन्याला मिळते, म्हणजे ह्या महिन्यातली पुढच्या महिन्यात मिळते. पण ही जी खरेदीवर जे बेनिफिट तुम्हाला मिळतं हे इन्स्टंट बेनिफिट मिळतं तुम्हाला. हे कंपनीचे जे प्रोडक्ट्स असतात, कंपनी डिक्लेअर करते की 1000वर कोणतं प्रोडक्ट फ्री आहे, 2000वर कोणतं आहे, 3000वर कोणतं आहे, 5000वर कोणतं आहे. हे दर महिन्याला वेगवेगळं गिफ्ट असतं जे कंपनीकडनं 1 तारीखला डिक्लेअर केलं जातं आणि ते तुम्हाला तेवढं बिलिंग झाल्यानंतर तुम्हाला फ्री मिळतं. ओके. त्याच्यानंतर हा जो स्लॅब आहे हा तुम्ही 2 वेळा, प्रत्येक स्लॅब 2 वेळा घेऊ शकता. म्हणजे 1000चं 2 वेळा बिलिंग करू शकता, 2 फ्री प्रोडक्ट घेऊ शकता, 2000चं 2 वेळा करू शकता, 3000चं 2 वेळा, 5000चं 2 वेळा, असं तुम्ही हे बेनिफिट्स 11,000पर्यंत घेऊ शकता. सो हे बेनिफिट्स तुम्हाला एक्स्ट्रा देते कंपनी ॲज अ रिपर्चेस प्रोग्रॅम किंवा रिपर्चेस ऑफर. त्याच्यानंतर जाऊया नेक्स्ट. बेनिफिट्स ऑन सेल्फ कन्झम्पशन 60 पी व्ही क्लब. येस. सो इथे बघा, हा पण एक कंपनी बेनिफिट देते तुम्हाला की जर तुम्ही 60 पी व्ही करताय तर तुम्हाला इथे 1 ते 10 तारीखपर्यंत जर तुम्ही तुमच्या 60 पी व्हीचं बिलिंग केलं तर तुम्हाला 3 तिकीट्स मिळतात. आणि 11 ते 20पर्यंत जर तुम्ही बुकिंग केलं तर तुम्हाला 2 तिकीट्स मिळतात. आता हे तिकीट्स कशासाठी काउंट होतात, हे व्हर्च्युअल तिकीट्स असतात. त्याच्यामधनं लकी ड्रॉ काढला जातो आणि 2000 लकी विनर जे असतील ऑल ओव्हर इंडियामधनं 2000 लकी विनर्सना 2000 डी पीचे प्रोडक्ट्स हे कंपनी टोटली फ्री देते. म्हणजे इथे तुमचा किती बेनिफिट होतोय बघा. पहिली तर तुम्हाला लॉयल्टी कुपन मिळतात, 450चे फ्री प्रोडक्ट्स तर मिळतात. त्यानंतर रिपर्चेस ऑफरमध्ये तुम्हाला एक्स्ट्रा प्रोडक्ट पण मिळतात, 100 रुपयाचे, 200 रुपयाचे, जसं तुमचं बिलिंग असेल तसं. प्लस तुम्हाला इथे एक लकी ड्रॉ कुपनमध्ये एंट्री मिळते आहे, ज्याच्यामध्ये 2000 लकी विनर्सना 2000 रुपयाचे प्रोडक्ट कंपनी फ्री देते. ओके. इथे क्वालिफिकेशन क्रायटेरिया काय आहे, डू मिनिमम 60 पी व्ही अँड गेट मल्टिपल तिकीट्स ॲज बिलो फॉर एव्हरी 60 पी व्ही कम्प्लिटेड बिटवीन. म्हणजे इथे फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, जर तुम्ही 120 पी व्हीची खरेदी केली 10 तारीखपर्यंत तर 3+3 अशी 6 तिकीट्स तुम्हाला दिली जाणार. त्यामुळे तुमची प्रॉबॅबिलिटी वाढते
तुमचे फ्री प्रॉडक्ट किंवा फ्री विनर्स, तुम्ही लकी विनर होऊ शकता ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर हे जे आहे हे कन्सल्टंट लेवललाच आहे, बेनिफिट्स ऑन सेल्फ कन्झम्पशन आहे, त्यामुळे हे डायरेक्टर्स अँड अबावसाठी ही ऑफर नाही आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे जाऊया. 5% to 11% परफॉर्मन्स बोनस हा पण आपल्याला मिळतो, जो की आपल्या कन्सल्टंट लेवलपासून सुरुवात होतो. आपल्याला सुरुवातीला जेव्हा आपण आपले 60 PV कंप्लीट करतो तेव्हा आपण 5%ला जातो. 60 PV ते 300 PV पर्यंत आपली लेवल 5% असते. ह्याच्यामध्ये याचं बेनिफिट पुढे दाखवेन मी तुम्हाला. तुमची लेवल 8%ला गेली, तुम्ही 300 PV ते 600 PV जर तुमचे झाले एका सिंगल मंथमध्ये, तर तुम्ही 8%ला जाता. 600 ते 900 असेल तर 10%, 900 ते 1200 असेल तर 11%. आणि जेव्हा तुमचे PV 1200 प्लस होतात, 1200 होतात एका सिंगल मंथमध्ये, तेव्हा तुम्हाला कंपनीचं डायरेक्टर म्हटलं जातं. आणि मित्रांनो, ॲक्च्युअल जो इन्कम आहे हा आपल्याला इकडनं ह्या डायरेक्टर लेवलपासनं मिळायला लागतो. ओके, तर हा जो परफॉर्मन्स बोनस आहे ह्याचं बघूया. कॅल्क्युलेशन दिलेलं आहे इथे. ओके, इथे तुम्हालाच मिळत नाही, तर तुमची जी लेवल आहे, सॉरी, इथे जी तुमची लेवल आहे त्याप्रमाणे तुम्हाला हे मिळत जातं. इथे हा ग्राफ दिलेला आहे. फॉर ॲडिशनल इन्फो तुम्हाला ज्यांनी हा व्हिडिओ पाठवला आहे त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा. त्याच्यानंतर फर्स्ट मेजर माइलस्टोन, जसं मी मगाशी सांगितलं, इन युअर आझादी जर्नी इज टू बिकम अ डायरेक्टर. इथे जर तुम्ही 1200 PV करताय, 1200 PV म्हणजे इथे बघा, तुम्ही तुमचे 60 PV केले आणि 4 ग्रुप तुम्ही बनवले आणि त्या 4 ग्रुपकडनं 300 PV जर तुम्ही करून घेतले तर 3 चोक 12, टोटल 1200 PV झाले. इथे तुम्हाला क्वालिफाईड डायरेक्टर म्हटलं जातं. आणि जेव्हा तुम्ही डायरेक्टर होता त्यावेळी तुम्हाला काय काय इन्कम मिळतं हे पण आपण बघणार आहोत. लीडरशिप टायटल प्रोग्रेशन आपण आता सध्या बघूया. इथे तुम्हाला इथे ह्या कंपनीच्या काही लेवल्स आहेत, जशी कंपनीची सिस्टीम असते त्या सिस्टीमप्रमाणे ह्या लेवल्स बनवलेल्या आहेत. जेव्हा तुम्ही सिंगल डायरेक्टर होता तेव्हा तुमचा जो क्रायटेरिया आहे, मिनिमम तुमचे 60 PV झाले पाहिजेत तुमची खरेदी, आणि 1200 PV हे ग्रुपचे. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही एका व्यक्तीला तुमच्या टीममध्ये डायरेक्टर बनवता तेव्हा तो डायरेक्टर लेग सोडून साईडने तुमचे जेव्हा 900 PV होतात पर्सनल ग्रुप पॉईंट व्हॅल्यूम, तेव्हा तुम्ही होता सिनियर डायरेक्टर. त्याच्यानंतर 2 डायरेक्टर झाल्यानंतर तुम्ही होता एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, साईड व्हॉल्यूम लागतो 600. त्याच्यानंतर होता सिनियर डायरेक्टर SED, 3 डायरेक्टर, साईड व्हॉल्यूम लागतो 300. आणि त्याप्रमाणे प्लॅटिनम, डायमंड, ब्लॅक डायमंड, डबल डायमंड, ट्रिपल ब्लॅक डायमंड, रेड डायमंड, डबल रेड डायमंड, ट्रिपल रेड डायमंड, ह्या लेवल्स आहेत. ह्या तुमच्या आत्ता लक्षात येणार नाही. जसा जसा बिझनेस तुम्ही करत जाल, जसं जसं प्रोग्रेस होत राहील तसं तुमच्या लक्षात येईल. त्याच्यानंतर पुढे जाऊया. डायरेक्टर बोनस हा आहे 16% ऑफ BV पूल. हा कंपनीच्या टोटल 16% बाजूला काढले जातात आणि ज्या महिन्यामध्ये तुमचे 1200 PV होतील एकट्याचे सिंगल, त्यावेळी तुम्हाला हे सगळ्या डायरेक्टर्सना समप्रमाणात विभागून वाटले जातात आणि हे मंथली पेड केले जातात. त्याच्यानंतर आपण बघूया लाईफस्टाईल बोनस. इथे आपला लाईफस्टाईल बोनसेस पण मिळतात, जसं की बाईक बोनस आहे, नॅशनल ट्रॅव्हल फंड आहे, वर्ल्ड ट्रॅव्हल फंड आहे, कार फंड आहे, हाऊस फंड आहे. हे सगळे बोनसेस आपल्याला इथे मिळतात. बाईक बोनस आपल्याला कोणत्या कोणत्या लेवलला मिळतो, तर डायरेक्टर लेवल, आपण डायरेक्टर झाल्यानंतर 3% BV पूलचा हा बाईक बोनस मिळतो. त्याच्यानंतर सिनियर डायरेक्टरला, म्हणजे तुम्ही डायरेक्टर झाला, तुम्ही सिनियर डायरेक्टरला, म्हणजे तुमच्या अंडर एक डायरेक्टर 1200 करून झाला आणि तुम्ही तुमचे साईड व्हॉल्यूम 900 मेंटेन केले की तुम्ही होता सिनियर डायरेक्टर, तुम्हाला हा दिला जातो. आणि तुमच्या खाली 2 डायरेक्टर झाले आणि तुमचे साईडने तुम्ही 600 PGPV जर केले तर तुम्हाला इथे म्हटलं जातं एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आणि तुम्हाला हा बाईक बोनस दिला जातो. त्याच्यानंतर कंपनी देते नॅशनल ट्रॅव्हल फंड. हा पण तुम्हाला डायरेक्टर लेवललाच मिळतो. सेम सिनियर डायरेक्टर लेवलला आणि एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरला 4%चा BV पूल आहे. हा पण तुम्हाला मंथली पे केला जातो. त्याच्यानंतर येतो वर्ल्ड ट्रॅव्हल फंड. वर्ल्ड ट्रॅव्हल फंड कोणाला मिळतो फ्रेंड्स, जर जेव्हा तुमच्या अंडर 3 डायरेक्टर होतात, 3 लोकांना तुम्ही क्वालिफाय करतात, 3 लोक सक्सेसफुल होतात तुमच्या अंडर, त्यावेळी तुम्हाला इथे सिनियर डायरेक्टर हा बोनस दिला जातो. तुम्हाला साईडने फक्त 300 करायचे आहेत आणि ह्याचं मंथली जे कॅपिंग आहे हे 40,000 रुपये आहे. म्हणजे पर मंथ तुम्ही मॅक्सिमम 40,000 रुपये ह्या एका फंडमधनं मिळवू शकता. एवढं हे बेनिफिट ह्या वर्ल्ड ट्रॅव्हल फंडचं आहे. आणि कंपनी जे फॉरेन टूर्स अरेंज करते त्याच्यामध्ये इथे तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट ह्याच्यामधनं जाऊ शकता. त्याच्यानंतर कंपनी देते सेम कार फंड. म्हणजे तुमच्या स्वप्नातली जर 4 व्हीलर तुम्हाला घ्यायची असेल तर 4%चा BV पूल त्याच्यासाठी दिलेला आहे. पेड टू सिनियर एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अँड अबाव, म्हणजे 3 डायरेक्टर तुमच्या अंडर झाले की तुम्ही ह्याच्यासाठी एलिजिबल होता. ह्याचं कॅपिंग आहे 50,000 रुपये पर मंथ मॅक्सिमम. म्हणजे 50,000 रुपये फक्त ह्या फंडमधनं तुम्हाला इकडे मिळू शकतात.
त्याच्यानंतर जाऊया हाऊस बोनसकडे. इथे हाऊस बोनस पण कंपनी देते स्वप्नातलं तुमच्या घर बनवण्यासाठी. हे ते कधी देते तर जेव्हा तुम्ही डायमंड डायरेक्टर होता. डायमंड कोणाला म्हटलं जातं तर जी लोक आपल्या अंडर 6 लोकांना डायरेक्टर बनवतात वेगवेगळ्या लेग्समध्ये, अशा लोकांना डायमंड डायरेक्टर म्हटलं जातं. आणि ही जी डायमंड डायरेक्टर लोक असतात ह्यांना 60,000 रुपयेपर्यंत आपल्याला स्वतःच्या घरासाठी कंपनी अमाऊंट देते. त्याच्यानंतर जाऊया पुढे. लीडर्स डोंट क्रिएट फॉलोअर्स, लीडर्स क्रिएट मोर लीडर्स. सो हा बिझनेस जो आहे हा लीडर्स क्रिएटर्सचा बिझनेस आहे फ्रेंड्स. आणि इथे जेव्हा आपण जेवढे लीडर्स क्रिएट करू तेवढा जास्त इन्कम आपल्याला इथे मिळतो. आणि हा इन्कम आहे हा सगळ्यात मोठा इन्कम आहे. आणि हा जो इन्कम आहे हा खूप इन डिटेल डीप टॉपिक आहे, जी आज लोक मोदी केअरमध्ये जर तुम्ही स्टडी कराल मोदी केअरची, तर मोदी केअरमध्ये आज 50,000 रुपये पर मंथ घेणारी लोक आहेत, 1,00,000 रुपये घेणारी आहेत, 10,00,000 रुपये घेणारी आहेत, 50,00,000 रुपये घेणारी आहेत. आपली जी टॉप अर्नर आहे डॉक्टर सुरेखा भार्गव, ह्या लेडी आज 1,27,00,000 रुपये पर मंथ ह्या बिझनेसमधनं अर्न करत आहेत. सो एवढं मोठं ह्यूज पोटेन्शियल ह्या बिझनेसचं आहे. आणि त्याच्यापैकी 50%चा जो शेअर आहे, म्हणजे समजा 1 कोटी कोणाचं जर इन्कम असेल त्याच्यामध्ये 50,00,000 जे इन्कम आहे ते ह्या अशा प्रकारच्या बोनसमधनं मिळतं, ज्याला म्हणतो आपण लीडरशिप बोनस. ओके. सो हा जो लीडरशिप बोनस आहे हा आपल्याला इकडनं मिळू शकतो. ह्याचं वेगळं कॅल्क्युलेशन वेगळा व्हिडिओ मी बनवेन. हा 15%च्या बी पूलमध्ये आपल्याला मिळतो जेव्हा आपण सिनियर डायरेक्टर होतो, आणि एक लेग जेव्हा आपण 3600 ग्रुप पीचा बनवतो. ह्याच्यावर मी वेगळा व्हिडिओ इथे बनवला जाईल, किंवा ज्यांनी तुम्हाला हा व्हिडिओ पाठवला आहे त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करून ह्या बोनसबद्दल पूर्ण माहिती घेऊ शकता. त्याच्यानंतर जाऊया आपण ब्लॅक डायमंड बोनस. जेव्हा आपण इथे ब्लॅक डायमंड होतो, हे पण तुम्हाला इन डिटेल आत्ता लक्षात नाही येणार. 7%च्या बी पूल आहे, फक्त रफली लक्षात घ्या. रेड डायमंड बोनस हा 0.3% आहे. आणि अशा प्रकारे हे जे कॅल्क्युलेशन्स आहेत, बऱ्याचशा गोष्टी आहेत, कोणकोणते बोनसेस कोणाला मिळतात, हा चार्ट आहे, हा तुम्हाला दिलेला आहे. तुम्हाला जर ही PDF पाहिजे असेल तर खाली लिंकमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे, त्या नंबरला व्हॉट्सअप करा. मी तुम्हाला ही लिंक पण फॉरवर्ड करेन, किंवा ज्यांनी तुम्हाला हा व्हिडिओ पाठवला आहे त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ही PDF ही मी PDF तुम्हाला पाठवेन. ओके. सो अशा पद्धतीचा ही जी अपॉर्च्युनिटी आहे, ही अपॉर्च्युनिटी जी आहे ही 2 ते 5 वर्षाची अपॉर्च्युनिटी आहे. 2 ते 5 वर्षामध्ये इथे सिस्टमॅटिकली सिस्टीमला समजून आपण जर काम केलं तर आपण लोकांना पण पैसे कमवण्यासाठी मदत करू शकतो, आणि आपण पण इथनं आपली सगळी स्वप्न पूर्ण करू शकतो. ह्याला नोबल बिझनेस म्हटलं जातं. सो ह्याच्यासाठी आपल्याला वर्ल्ड क्लास ट्रेनिंग सपोर्ट आहे. जसं मगाशी म्हटलं, सक्सेस प्रिन्सिपल्स बाय मोदी केअर. ऑनलाईन क्लासरूम आहेत, म्हणजे आपले जे लाईफस्टाईल सेंटर आहे तिथे तुम्हाला ट्रेनिंग्स असतात. ऑनलाईन ट्रेनिंग तुम्ही घेऊ शकता, फोनवरनं करू शकता. ट्रेनिंग टूल्स आहेत आपल्याकडे, आरोग्य बुकलेट्स आहेत. ह्या गोष्टींचा वापर करून आपण आपला बिझनेस चांगल्या पद्धतीने ग्रो करू शकतो. फ्रेंड्स, सो ही होती आजची अपॉर्च्युनिटी जी मला आपल्यासोबत शेअर करायची होती. आणि आत्ता तुम्हाला माझ्याकडून एक 3 क्वेश्चन आहेत छोटेसे, की इफ नॉट मोदी केअर देन व्हॉट. एक अशी अपॉर्च्युनिटी ज्याच्यामधनं तुमची सगळी स्वप्न पूर्ण होऊ शकतात. ही अपॉर्च्युनिटी नाही घेणार तर तुम्ही कोणती घेणार? जर तुम्ही नाही करणार तर अजून कोण करणार? आणि जर आत्ता नाही करणार तर नंतर कधी करणार? सो वेलकम टू मोदी केअर फ्रेंड्स. हा व्हिडिओ ज्यांनी तुम्हाला शेअर केला आहे त्यांच्याशी लगेच कॉन्टॅक्ट करा, समोर बोलवा, समोरासमोर बसा, आणि हा प्लॅन, हा बिझनेस हा पूर्णपणे समजून घ्या. जर तुम्ही हा व्हिडिओ डायरेक्टली बघत असाल तर लिंकमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर आहे, त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ऑल ओव्हर इंडियामध्ये तुम्ही कुठेही जरी असाल, आपण फोनवरनं कन्व्हर्सेशन करून झूम ॲपवरनं आपण ह्या गोष्टी डिस्कस करू शकतो. सो ह्या जर्नीमध्ये तुमचं वेलकम आहे. जर्नी ऑफ 1000 माइल्स स्टार्ट विथ अ सिंगल स्टेप. टेक द फर्स्ट स्टेप. या मोदी केअरमध्ये एंटर करा आणि आपली स्वप्न पूर्ण करा. ओके. सो थँक्यू व्हेरी मच. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्ही ऑलरेडी मोदी केअरमध्ये असाल तर हा जो व्हिडिओ आहे हा तुमच्या टीममध्ये शेअर करायला अजिबात विसरू नका. पुन्हा मी भेटेन तुम्हाला एका अशाच व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.